सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. निघालो आहे कॉलेजसाठी आणि आता मंदिरात जाऊन पाहिजे मग निघतो गाडी घेऊन कॉलेजसाठी. सो आपण भेटू तुम्हाला. सो गाईज तुम्हाला बघा आता एक गोष्ट दाखवतो. तर त्या आजींचं किती वय झालंय आणि या वयात सुद्धा त्या मंदिरात आपल्या चाकरी करत असतात. सो गाईज पेपर वगैरे झालं. आजचा पण पेपर खूप चांगला गेला, मस्त गेले. आज 2 पेपर होते, आज दोन्हीचे पेपर चांगले गेले. कॉलेजवरून घरी निघालो, अर्ध्या रस्त्यात आलो तोपर्यंत भावाचा कॉल, कुठेही लवकर ये. मी घाबरलो, मला काय माहिती काय झालं. आणि आल्यावर मग कळलं की आपली राणी बुलेट तिला सर्व्हिसिंग टाकायची होती, कारण 2-3 दिवस झालं काय माहिती काय झालं तिला, म्हणून सर्व्हिसिंगला टाकायची. आणि आता नसरी आलो इथे. सो आता इथून घरी जायचं. अजून घरी गेलो नाही, खाली गाडी पार्किंग पशीच म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलो त्यावेळेस त्याचा कॉल आला की लवकर घरी ये, आणि पार्किंगमध्येच थांबला होता वाट बघत. जसा मी आलो मला म्हटला चल. मी कुठं नंतर मग म्हटला की गाडी रिपेअरिंग. मी म्हटलं अरे मी किती घाबरलो, असं अर्जंटमध्ये बोलले असला तरी येडा आहे हा. आता इथे बोलत बसलो, विचारतोय काय करायचं काय नाही. सो काही दाखवली गाडी, नीट केली, आणली पण घरी. आता पोचतोय घरी कॉलेजवरून आल्यापासून. आता घरी चाललो घरात. सो काहीच कॉलेजवरून आल्यावर काही ब्लॉगच काढला नाही घरी आल्यावर, कारण आल्यावर फोन बघत बघत कधी झोपलो माझे मलाच माहिती नाही. कारण आजकाल रात्री उशिरा झोपतोय, सकाळी लवकर उठून कॉलेजला जातोय, त्याच्यामुळे काय कधी पण झोप लागते. मग आता उठलो, आता इथून पुढे काढेल ब्लॉग, आता बुकचे व्हिडिओ. आणि आज मंदिरात पण नाही गेलो, आणि आपला कालचा ब्लॉग पण गेला नाही. ब्लॉग काढला होता, एडिट पण केला, पण फोनमध्ये काय माहिती काय इश्यू झाला आहे, तो व्हिडिओ पण दिसत नाही आणि काहीच होत नाही आहे. म्हणून आता आजच्या पण ब्लॉगचं टेन्शन आलं की हा उद्या जाईल का नाही. विचारलं मी त्यांनी सांगितलं काय करायचं काय नाही ते. सो बघू आता. म्हणून मला जास्त ब्लॉग पण काढवत नाही आहे, कारण काल मी उशिरा काय ना ब्लॉग काढला, भरपूर असा ब्लॉग काढला, पण पूर्ण मेहनत वेस्ट गेली. म्हणून आज पण मूडच नव्हता ब्लॉग काढायचा, पण काढला तरी. सो बघू आपण काय होईल काय नाही. सो गाईज आता टी व्ही बघत बघत आलू पराठा एन्जॉय करतो आम्ही. सो भेटू तुम्हाला थोड्या वेळात. सो गाईज आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉगमध्ये. आणि बघा गाईज दीदीची आता नजर काढली, ती केलं तिला नजर होती लगेच, मग आता आम्ही ती काढली नजर. अँड ते आता तुला 2-3 दिवसात बरं वाटेल, म्हणजे आजच बरं वाटेल रात्री. अँड मम्मी माझ्यासाठी बनवतीये शेंगदाण्याचे लाडू तीळ टाकून, कारण मला शेंगदाण्याचे लाडू भरपूर आवडतात, म्हणून मम्मी बनव. सो आता आम्ही इथं मस्ती वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. सो गाईज मम्मीने ते सगळं रेडी करून दिलं, त्याच्यानंतर मग मी घेतलं लाडू बनवण्यासाठी. सो लाडू अर्धे मी बनवले आणि अर्धे मम्मीने. तुम्हाला पुढे दिसेलच मम्मी मला सांगत होती कशी बनवायची कशी नाही ते. सो बघा कसं आम्ही बनवतोय कसं नाही. एवढे लाडू तयार झालेले आहेत. हे 2 लाडू कृष्णांसाठी, देवीसाठी पण बनवणार आणि स्वामींसाठी पण. स्वामी कशी ठेवले तिथे ह्यांचा ठेवूयात. सो अजून बनवायचे, आता मम्मी पण बनवणार आहे माझ्यासोबत. ते बघा मम्मीने पण चालू बनवायला. सो गाईज आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि मेरी दिदीच्या घरून आता आलो आईकडनं. आज डोक्याला तेल लावून घेतलं,
मी 2-3 महिन्यांना एकदा कधीतरी डोक्याला तेल लावतो. सो आईकडनं आज लावलं आहे. सो आता आलो घरी. सो या व्लॉगला इथेच एंड करूयात. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.